माझं नाव श्यामल. मी पुण्यातल्या एका जुन्या पण खूप नावाजलेल्या कॉलेजमध्ये शिकत होते. आमचं कॉलेजमध्ये एक वेगळं जग होतं. सकाळी 7 पासूनच कॅम्पसमध्ये गडबड सुरू व्हायची. कोणी नोट्स घेऊन पळत असायचं, कोणी कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारत असायचे, तर कोणी फक्त कॉलेजमध्ये येऊन स्वतःचं अस्तित्व दाखवून जायचं. पण या सगळ्या गर्दीत माझं लक्ष कायम एका व्यक्तीकडे जायचं. त्या म्हणजे सुमन काकू. कॉलेजमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या. साधी हिरवी किंवा फिकट निळी साडी, केस कायम घट्ट बांधलेले, कपाळावर छोटे कुंकू आणि चेहऱ्यावर थकवा असूनही शांतपणा. त्या रोज सकाळी सगळ्यांच्या आधी कॉलेजमध्ये यायच्या आणि बहुतेक शेवटीच घरी जायच्या. लोक त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायचे नाही. काही मुलं तर मुद्दाम कचरा टाकून हसायची. काकू इकडे पण साफ करा ना. अहो काकू, तुम्ही नसतात तर कॉलेजच बंद पडलं असतं. त्यांच्या आवाजात आदर कमी आणि टिंगल जास्त असायची. मला ते कधीच आवडलं नाही, कारण मी रोज पाहायचे त्या एकदाही कोणालाही उलट उत्तर द्यायच्या नाही. फक्त हलकंसं हसायच्या आणि पुन्हा कामाला लागायच्या. एक दिवस मी कॅन्टीनमधून चहा घेतला आणि त्यांच्या जवळ गेले. त्यावेळी कॉरिडॉर साफ करत होत्या. मी कप पुढे करत म्हणाले, काकू चहा घ्या. त्या लगेच हात मागे घेत म्हणाल्या, अगं नको बाळा, मी कामात आहे. म्हणून तर देते, थोडा आराम करा. त्या काही सेकंद माझ्याकडे पाहत राहिल्या, जणू कोणीतरी इतक्या प्रेमाने बोलतंय याची त्यांना सवयच नव्हती. शेवटी त्यांनी चहा घेतला. देव भलं करो तुझं, त्या हसत म्हणाल्या. त्या दिवसानंतर आमचं बोलणं सुरू झालं. मी कधी कधी त्यांच्यासोबत 5-10 मिनिट बसायचे. कॉलेजमधल्या इतर मुलींना ते विचित्र वाटायचे. श्यामल, तू एवढी काय बोलतेस त्यांच्याशी? मी फक्त हसायचे, कारण मला माहीत होतं सुमन काकूच्या डोळ्यात खूप मोठी कथा दडलेली आहे. हळूहळू त्यांनी स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं लग्न खूप लहान वयात झालं होतं. नवरा आधी चांगला होता, पण नंतर दारूच्या आहारी गेला. घरात भांडण, पैशाची अडचण आणि सततचा ताण. त्यांना एक मुलगा होता, पण तो नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला आणि फारसा संपर्क राहिला नाही. मग तुम्ही एकट्याच राहता का, मी विचारलं. त्या हलकंसं हसल्या. एकटं राहण्याची सवय झाली का आता? त्या हसल्या खरं, पण त्यांच्या हसण्यात एक एकटेपणा होता. त्या रात्री मी घरी गेले तरी त्यांचाच विचार करत राहिले. कॉलेजमध्ये आपण किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करतो आणि काही लोक इतकं सगळं सहन करूनही शांत राहतात. आमच्या कॉलेजमध्ये अमोल सर होते, मराठीचे प्राध्यापक. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती. ते फक्त पुस्तक शिकवत नसत, तर आयुष्य समजावून सांगायचे. त्यांचं व्यक्तिमत्व खूप साधं पण प्रभावी होतं. विद्यार्थ्याशी आदराने बोलणारे प्राध्यापक फार कमी असतात आणि सर त्यातलेच एक. एक दिवस मी स्टाफ रूमच्या बाहेर उभे होते. सुमन काकू तिथे पाणी टाकत होत्या. तेवढ्यात अमोल सर बाहेर आले. त्यांनी काकूंकडे पाहिलं आणि म्हणाले, काकू थोडा आराम करा ना, सकाळपासून काम करताय. काकू लगेच म्हणाले, नाही सर, अजून खूप काम बाकी आहे. सरांनी त्यांच्या हातातून पाण्याची बादली घेतली. द्या, मी धरतो. काकू अक्षरशः गोंधळल्या. अहो सर, असं नका करू, लोक बघतील. सर शांतपणे हसले. लोकांचं काम बघणं, आपलं काम माणूसपणा ठेवणं. मी ते सगळं दुरून पाहत होते. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, सरांच्या नजरेत सुमन काकूंविषयी फक्त सहानुभूती नव्हती, त्यात आदर होता. आणि कदाचित आणखी काय. पुढच्या काही दिवसात मी एक गोष्ट लक्षात घेतली. सर रोज त्यांच्याशी बोलू लागले. कधी चहा द्यायचे, कधी डबा शेअर करायचे, कधी फक्त 2 मिनिट त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे. आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे सुमन काकू आता जास्त हसायला लागल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा अजून होता, पण त्यामागे आता थोडा आनंदही दिसायचा. एक दिवस मी कॉलेजच्या मागच्या बागेत जात होते. सर आणि काकू एका बाकावर बसले होते. सर काहीतरी सांगत होते आणि काकू डोळे खाली करून हसत होत्या. त्या क्षणी मला जाणवलं, काही नाती अचानक तयार होत नाहीत, ती हळूहळू मनात उगवतात, आधारातून, काळजीतून आणि एकटेपणाला समजून घेताना. मी तिथून शांतपणे निघाले, पण माझ्या मनात एक विचार सुरू होता. ही कथा आता वेगळं वळण घेणार होती. सुमन काकू आणि अमोल सर यांचं बोलणं आता कॉलेजमध्ये अनेकांच्या लक्षात यायला लागलं होतं. सुरुवातीला लोक फक्त पाहायचे, पण नंतर कुजबूज सुरू झाली. सर रोज त्यांच्याशी काय बोलतात. अगं, काल तर दोघे कॅन्टीनमध्ये चहा घेत होते, काहीतरी चालू आहे बहुतेक. कॉलेजमध्ये लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलायला खूप आवडतं. स्वतःच्या आयुष्यात काही घडत नसल्यावर दुसऱ्यांच्या गोष्टी रंगवणं सोपं जातं. मला ते सगळं ऐकून राग यायचा, कारण मी जवळून पाहत होते. त्या दोघांमध्ये कोणताही दिखावा नव्हता, फक्त एक साधी, शांत जवळीक होती. एक दिवस मी कॅन्टीनमध्ये बसले होते. सुमन काकू कोपऱ्यात बसून डबा खात होत्या. अमोल सर आले आणि त्यांच्यासमोर बसले. आज काय आणलंय डब्यात, सरांनी हसत विचारलं. साधी भाजी आणि भाकरी, काकू म्हणाल्या.
मग आज मलाही मिळणार? त्या पटकन म्हणाल्या, अहो सर, तुम्ही खाणार का हे सगळं? का? तुमच्या हाताचं आहे म्हणून? त्यावर काकू काही बोलल्या नाहीत, फक्त हलकंसं हसल्या. त्या हसण्यात लाजही होती आणि आपलीपणाही. मी दुरून ते सगळं पाहत होते. माझ्या मनात एक विचित्र ऊब तयार होत होती, कारण पहिल्यांदाच मी कोणाला एखाद्या व्यक्तीच्या पदापेक्षा तिच्या मनावर प्रेम करताना पाहत होते. त्या दिवशी पाऊस खूप पडत होता. लेक्चर संपल्यावर मी कॉरिडॉरमध्ये उभी होती. सगळीकडे थंड हवा आणि पावसाचा आवाज. सुमन काकू अजूनही वर्ग साफ करत होत्या. तेवढ्यात अमोल सर तिथे आले. काकू अजून घरी गेल्या नाहीत का? काम बाकी होतं. सरांनी त्यांच्या हातातली ओली कपडे घेतले. बस करा आता, तब्येत बिघडेल. काकूने पहिल्यांदाच थोडा भावूक आवाजात विचारलं, इतकी काळजी का करता माझी? सर काही क्षण शांत राहिले, मग हळू आवाजात म्हणाले, कारण तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. त्या क्षणी काकूंच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी लगेच चेहरा दुसरीकडे वळवला. काही भावना अशा असतात ज्या शब्दांनी नाही तर शांततेने समजतात. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पुन्हा कुजबूज सुरू झाली होती. कोणीतरी मुद्दाम मोठ्याने बोललं, अरे वा, आपल्या सरांना तर प्रेम झालं दिसते. मला खूप वाईट वाटलं, पण अमोल सर शांत होते आणि सुमन काकूही. त्या फक्त खाली मान घालून काम करत राहिले. त्या दिवशी मी त्यांच्याजवळ गेले. काकू, लोकांचं मनावर घेऊ नका. त्या हलकंसं हसल्या. लोक बोलतात ग, कारण त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काही नसतं. पण तुम्हाला त्रास होतो ना? काही सेकंद त्या शांत राहिल्या, मग म्हणाल्या, त्रास तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला स्वतःवर शंका असते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्या साध्या झाडूवाल्या काकू नव्हत्या आता. त्या आयुष्याने खूप काही शिकवलेल्या स्त्री होत्या आणि कदाचित अमोल सरही हेच पाहत होते. कॉलेजमध्ये दिवस पुढे जात होते, पण सुमन काकू आणि अमोल सर यांच्यातली जवळीक आता अधिक शांत आणि खोल वाटू लागली होती. त्यांचं नातं कधीच मोठमोठ्या शब्दात दिसलं नाही, ना हातात हात, ना फिल्मसारखी प्रेमाची वाक्य. पण काही नाती अशी असतात जिथं काळजीचं प्रेम बनतं. एक दिवस मी लायब्ररीतून बाहेर येत होते. कॉलेजमध्ये त्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू होती. सगळीकडे गोंधळ, म्युझिक आणि विद्यार्थ्याची धावपळ. पण मागच्या बागेत नेहमीसारखी शांतता होती. तिथे अमोल सर आणि सुमन काकू बसले होते. मी नकळत थांबले. सर म्हणत होते, काकू, तुम्ही कधी स्वतःसाठी काही केलंय का? त्या हसल्या. आमच्यासारख्या लोकांना स्वतःसाठी जगायला वेळ नसतो सर, पण आता जगायला हवं. त्या काही बोलल्या नाहीत. सर पुढे म्हणाले, तुम्ही कायम दुसऱ्यासाठीच जगलात, घरांसाठी, लोकांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी, पण तुमचं स्वतःचं काय? सुमन काकूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना दिसली. जणू कोणीतरी पहिल्यांदाच त्यांना माणूस म्हणून पाहत होतं, फक्त काम करणारी बाई म्हणून नाही. त्या दिवसानंतर काकूंमध्ये छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागल्या. त्या आता थोडं छान तयार होऊन यायच्या. केसात छोटासा गजरा, कधी नवीन साडी, कधी चेहऱ्यावर हलकंसं पावडर. इतर लोकांना कदाचित हे साधं वाटलं असेल, पण मला माहीत होतं ही एका स्त्रीची स्वतःकडे परत येण्याची सुरुवात होती. एक दिवस मी त्यांना विचारलं, काकू, आज खूप छान दिसतंय. त्या लगेच लाजल्या. अगं काहीतरीच. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता. त्या संध्याकाळी पाऊस पडत होता. कॉलेज जवळपास रिकामं झालं होतं. मी छत्री घेऊन गेटकडे चालले होते, तेव्हा मला कॉरिडॉरमध्ये अमोल सर आणि सुमन काकू दिसले. लाईट्स मंद होत्या, बाहेर पावसाचा आवाज. सर शांतपणे म्हणाले, काकू, एक विचारू? हां, तुम्हाला माझ्यासोबत बोलायला आवडतं का? त्या काही क्षण शांत राहिल्या, मग हलक्या आवाजात म्हणाल्या, खूप. सरांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं. मलाही. त्या क्षणी दोघेही काही बोलले नाहीत, पण त्यांच्या शांततेत इतक्या भावना होत्या की शब्दांची गरज नव्हती. मी दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. माझ्या मनात अचानक एक विचार आला, प्रेम म्हणजे फक्त तरुण वयात होणारी गोष्ट नसते. कधी कधी आयुष्याने खूप थकलेल्या दोन माणसांना उशिरा का होईना एकमेकात शांतता सापडते, आणि कदाचित तेच खरं प्रेम असतं. कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं आणि हळूहळू सगळ्यांच्या आयुष्यात बदल जाणवायला लागला. कोणी पुढच्या शिक्षणाचा विचार करत होतं, कोणी नोकरीच्या तयारीत होतं, कोणी प्रेमात होतं, तर कोणी ब्रेकअपमधून बाहेर पडत होतं. पण या सगळ्या गोंधळात काही गोष्टी मात्र कायम तशाच राहिल्या होत्या. सकाळी कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये झाडू मारणाऱ्या सुमन काकू आणि त्यांना रोज चहा घेतला का विचारणारे अमोल सर. आता कॉलेजमध्ये त्यांच्याबद्दलची चर्चा जवळजवळ बंद झाली होती, कारण लोकांना नवीन विषय मिळाले होते. मला ते पाहून नेहमी एक गोष्ट जाणवायची, लोकांचं बोलणं कायमच तात्पुरतं असतं, पण मनापासून तयार झालेली नाती शांतपणे टिकून राहतात. एक दिवस मी कॉलेजमध्ये खूप लवकर पोहोचले. सकाळची थंड हवा होती. कॅम्पसमध्ये अजून फारसं कोणीही आलं नव्हतं. झाडांवरून पक्ष्याचे आवाज येत होते. मी मागच्या बागेकडे गेले आणि तिथे मला ते दोघे दिसले. सुमन काकू बाकावर बसून चहा पित होत्या.
त्यांच्या शेजारी अमोल सर शांतपणे बसले होते. दोघेही फारसं बोलत नव्हते, पण त्यांच्या शांततेतही एक वेगळंच अनमोल होतं. सरांनी हलक्या आवाजात विचारलं, काकू काल औषध घेतले ना वेळेवर? त्या हसल्या. हो सर घेतलं. आणि जेवण? ते पण केलं. खोटं बोलताय तुम्ही. त्यावर काकू लहान मुलीसारख्या हसल्या. त्या क्षणी मला जाणवलं, प्रेम नेहमी मोठ्या शब्दात नसतं. कधी कधी ते फक्त एवढंच असतं, कोणीतरी तुमची काळजी मनापासून घेते. त्या दिवसानंतर सुमन काकूमध्ये खूप बदल दिसायला लागला. त्या आता स्वतःकडे लक्ष द्यायला लागल्या होत्या. पूर्वी कायम घाईत थकलेल्या दिसणाऱ्या काकू आता कधी शांत बसून हसायच्या, केसात गजरा लावायच्या, छान रंगाच्या साड्या नेसायच्या. एक दिवस मी गंमत म्हणून विचारलं, काकू काय गोष्ट आहे, आजकाल खूप खुश दिसताय? त्या लगेच म्हणाल्या, अगं काही नाही. मग एवढं हसू काय येतंय? त्या काही सेकंद शांत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, कधी कधी आयुष्यात उशिरा का होईना पण आपल्याला समजून घेणारा माणूस भेटतं. त्यांच्या आवाजात खूप भावना होत्या. मी त्यांच्याकडे पाहत राहिले. त्या फक्त कॉलेजमध्ये साफसफाई करणाऱ्या काकू नव्हत्या आता. त्या एक स्त्री होत्या, ज्यांनी आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलल्या, अपमान सहन केला, एकटेपणा सहन केला आणि आता पहिल्यांदा स्वतःसाठी थोडंसं जगायला सुरुवात केली होती. कॉलेजचा वार्षिक कार्यक्रम जवळ आला होता. सगळीकडे तयारी सुरू होती. त्या दिवशी मी स्टेजच्या मागे काम करत होते. अचानक माझी नजर सुमन काकूंवर गेली आणि काही क्षण मी त्यांच्याकडे पाहत राहिले. आज त्या खूप वेगळ्या दिसत होत्या. फिकट गुलाबी साडी, छोटे कानातले, केसात पांढरा गजरा आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू. त्या वारंवार साडीचा पदर नीट करत होत्या. तेवढ्यात अमोल सर तिथे आले. त्यांनी काही सेकंद त्यांच्याकडे पाहिलं, मग शांतपणे म्हणाले, आज खूप सुंदर दिसताय. सुमन काकू लगेच खाली पाहू लागले. अहो सर, माझी थट्टा करू नका, मी खरंच बोलतोय. त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातली चमक स्पष्ट दिसत होती. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्यांना इतक्या आदराने सुंदर म्हटलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा मी कॉरिडॉरमधून चालत होते. बहुतेक सगळे घरी गेले होते. फक्त काही लाईट्स सुरू होत्या. मला दूर सुमन काकू आणि अमोल सर दिसले. दोघेही खिडकीजवळ उभे होते. बाहेर हलका पाऊस सुरू होता. सर म्हणाले, काकू एक सांगू? काकू म्हणाले, हां. तुमच्यासोबत बोलताना शांत वाटतं. काकूंनी हलकंसं हसत विचारलं, माझ्यासारख्या साध्या बाईसोबत? सरांनी लगेच उत्तर दिलं, माणसाचं मोठेपण त्यांच्या कामात नसतं, त्यांच्या मनात असतं. त्या क्षणी काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पटकन चेहरा दुसरीकडे वळवला. पण मला समजलं, काही शब्द माणसाला पुन्हा जगायला शिकवतात. कॉलेजचा शेवटचा दिवस आला. सगळीकडे फोटो, सेल्फी, हशा आणि निरोपाचं वातावरण होतं. माझ्या मनात मात्र वेगळीच भावना होती. कारण मला माहीत होतं, मी या कॉलेजमधून फक्त शिक्षण घेऊन जात नव्हते. मी इथून माणुसकी समजून घेऊन जात होते. मी शेवटच्यांदा कॉरिडॉरमध्ये गेले. सुमन काकू नेहमीप्रमाणे साफसफाई करत होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारली. त्या थोड्या दचकल्या. अगं काय झालं? काही नाही, फक्त तुम्ही खूप आठवणार. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तू पण ग बाळा. तेवढ्यात अमोल सर तिथे आले. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारले, श्यामल पुढे काय करणार? मी हलकंसं हसले. अजून ठरवलं नाही सर, पण एक गोष्ट नक्की शिकले. काय? मी सुमन काकूंकडे पाहिलं आणि म्हणाले, माणसांवर प्रेम करण्यासाठी त्यांचं पद, पैसा किंवा वय महत्त्वाचं नसतं, त्यांचं मन महत्त्वाचं असतं. सर शांतपणे हसले आणि सुमन काकूंनी डोळे खाली केले. मी कॉलेजच्या गेट बाहेर पडताना शेवटच्यांदा मागे वळून पाहिलं. कॉरिडॉरमध्ये ते दोघे एकत्र उभे होते, शांत, साधे, पण मनाने खूप जवळ. त्या दिवशी मला एक गोष्ट कायमची समजली, खरं प्रेम जगाला दाखवावं लागत नाही. ते फक्त एका थकलेल्या माणसाला पुन्हा हसायला शिकवतं. धन्यवाद.